नागपूरच्या म्हाळगीनगर येथील सुखकर्ता रुग्णालयात उपचारादरम्यान 6 महिन्यांच्या गर्भवती महिलेसह तिच्या गर्भातील बाळाचा मृत्यू झाल्यानं मोठा गोंधळ उडाला। नातेवाईकांनी रुग्णालयाच्या प्रशासनावर निष्काळजीपणाचा आरोप केला आहे। तसंच मृतदेह रुग्णालयाबाहेर ठेवून आंदोलन केलं। दोषींवर कठोर कारवाई करावी आणि निष्पक्ष चौकशी तसंच 50 लाख रुपयांची नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे। मृत महिलेचं नाव प्रियंका पोटदुखे असं आहे। नातेवाईकांच्या माहितीनुसार शनिवारी पहाटे पोटात तीव्र वेदना सुरू झाल्यानं तिला सुखकर्ता रुग्णालयात दाखल करण्यात आलं। या 6 महिन्यांच्या गर्भवती होत्या। गर्भातील बाळाची प्रकृती गंभीर असल्याची माहिती रुग्णालयाला असूनही वेळेवर योग्य उपचार करण्यात आले नाही असा आरोप करण्यात आलाय। त्यामुळे आई आणि गर्भातील बाळाचा मृत्यू झाला। गंभीर परिस्थितीतही रुग्णालयात डॉक्टर उपस्थित नव्हते आणि केवळ परिचारिका रुग्णाची देखभाल करत होत्या असाही आरोप नातेवाईकांनी केलाय। प्रकृती अधिक खालावल्यानंतर प्रियंका यांना दिघोरी येथील यश रुग्णालयात हलवण्यात आलं, मात्र तिथं डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं। घटनेनंतर संतप्त नातेवाईकांनी रुग्णालयाच्या बाहेर मृतदेह ठेवून आंदोलन केलं। रुग्णालय प्रशासनाच्या विरोधात कठोर कायदेशीर कारवाई करावी तसंच निष्पक्ष चौकशी आणि 50 लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्याची मागणी करण्यात आली आहे। घटनेची माहिती मिळताच हुडकेश्वर पोलीस घटनास्थळी दाखल झाले। पोलिसांनी नातेवाईकांना निष्पक्ष चौकशीचं आश्वासन दिलं असून तक्रार आणि तपासातून समोर येणाऱ्या निष्कर्षांच्या आधारे पुढील कारवाई केली जाईल असंही सांगण्यात आलं आहे।